नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? हिमाचल प्रदेश हे भारतातील असे कितवे राज्य बनले आहे जिथे ॲनालॉग पनीरच्या विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, 5वं या ठिकाणी भारतातील राज्य बनलं आहे हिमाचल प्रदेश, ज्या ठिकाणी ॲनालॉग पनीरच्या विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. मग साधी गोष्ट आहे, 5वं राज्य तर बनलं हिमाचल प्रदेश. मग याच्या अगोदरचे 4 राज्य कोणकोणती आहेत तर लिहून घ्या. यापूर्वी बंदी आणण्यात आलेले जे काही राज्य आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा याच्यामध्ये या ठिकाणी समावेश असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए, 5वं राज्य बनलं आहे हिमाचल प्रदेश. या 5ही राज्यांमध्ये या ठिकाणी ॲनालॉग पनीरच्या विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या 3ऱ्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मंगरुळ असं या ठिकाणी त्या युद्धनौकेचं नाव आहे. 3ऱ्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचं नाव आहे, जे की भारतीय नौदलाला या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलं आहे. नाव आहे मंगरुळ. ठीक आहे, या ठिकाणी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. बरोबर, प्रत्येक विद्यार्थ्याने हा नंबर सेव्ह करायचा आहे. भविष्यामध्ये ज्या पण PDF या ठिकाणी लॉन्च होतील तुम्हाला त्या PDFचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. या ठिकाणी 2025च्या 12 महिन्याची जी काही PDF आहे त्याची किंमत 99 आहे जानेवारी ते डिसेंबर, आणि 2026 मधील 6 महिन्याची PDF आहे जानेवारी ते जून. या ठिकाणी दोन्ही PDF या ठिकाणी तुम्हाला 99 रुपयाला मिळतील, परंतु दोन्ही तुम्ही एकत्र घेत असाल तर त्या PDFची किंमत तुम्हाला 150 रुपये पडणार आहे. तुम्हाला ही PDF 18 महिन्याची असणार आहे. पाहिजे असेल तर हा व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका, त्या ठिकाणी मी तुम्हाला QR कोड पाठवतो. क्लिअर? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मंगरुळ. ठीक आहे, काही 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की निर्मिती कोणी केली तर CSL ने. CSL म्हणजे काय? कोचिन शिपयार्ड लिमिटेड. बरोबर, कोचीद्वारे या ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे हे निर्मित आहे. याच्यामध्ये युद्धनौकेमध्ये 80% पेक्षा जास्त पार्ट्स जे काही लागलेले आहेत ते या ठिकाणी स्वदेशी सामग्रीचा वापर करून लावण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट लिहून घ्या. गुजरातच्या किनारपट्टीवरील मंगरोल या ऐतिहासिक शहरावरून नाव या ठिकाणी मंगरुळ या ठिकाणी देण्यात आलं आहे या 3ऱ्या पाणबुडी विरोधी युद्धनौकेला. आणि ही जहाजे किनारी पाण्यातील पाणबुडी विरोधी युद्ध, निगराणी आणि सुरुंग पेरण्याच्या कार्यासाठी तयारी केले जातात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2026 BWF जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? बरोबर, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप, बरोबर, जी की आयोजित करण्यात आली होती इंदिरा गांधी अरेना, नवी दिल्ली, आपल्या प्यारा भारतामध्ये. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी फक्त 1 पदक जिंकलं आहे आणि ते पदक कोणतं आहे तर ब्रॉन्झ मेडल. ठीक आहे, काही 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की 2009 नंतर प्रथमच भारतामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न अजून महत्त्वाचा आहे. भारताने BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये एकच पदक जिंकलं, जे आहे कांस्य पदक. हे पदक महिला दुहेरीच्या त्रिसा जॉली, ज्या की केरळच्या आहेत, आणि गायत्री गोपीचंद, ज्या की तेलंगणाच्या आहेत, या महिला दुहेरी जोडीने या ठिकाणी हे जिंकलेलं आहे. बरोबर, कोणतं पदक? कांस्य पदक. कशामध्ये? BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल टेबलमध्ये. बरोबर, कुठे आयोजित करण्यात आलं आहे या ठिकाणी ही चॅम्पियनशिप? भारतामध्ये. ठीक आहे, या पदक तालिकेमध्ये सर्वात अव्वल नंबरला कोण आहे तर 1 नंबरला या ठिकाणी साऊथ कोरिया आहे. साऊथ कोरियाने एकूण 3 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 2 सुवर्ण आहे आणि 1 कांस्य आहे. 2 नंबरला फ्रान्स, 3 नंबरला चायना, 4 नंबरला जपान, 5 नंबरला मलेशिया, 6 नंबरला चायनीज तपाई आणि 7 नंबरला एकूण 4 देश आहेत. 7 नंबरला कोणकोणते? कॅनडा, भारत, इंडोनेशिया आणि थायलंड. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 135वी दुरंत कप जी काही स्पर्धा झालेली आहे त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ईस्ट बंगालने. बरोबर, तर ईस्ट बेंगॉलने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जुनी जी काही खेळ आहे, बरोबर, फुटबॉलचा जो काही खेळाचा कप आहे दुरंत कप, 135वी आवृत्ती, बरोबर, याचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे ईस्ट बेंगाल या टीमने. बरोबर, या ठिकाणी काही पॉईंट्स ते लिहून घ्या. जसं की
कोणत्या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलं होतं? तर कोलकाता, रांची, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. 17व्या वेळेस या ठिकाणी ईस्ट बेंगलने हे चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे. म्हणजेच काय, आत्तापर्यंत 17 वेळेस त्यांनी हे विनर ठरलेले आहेत. हे जे काही दुरंत कपचं या ठिकाणी जे काही वेगवेगळे संस्करण होतात, हे वेगवेगळे संस्करण मिळून टोटल 17 वेळेस त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. ईस्ट बेंगलने यावर्षी मोहन बागानचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. टोटल या ठिकाणी 24 या ठिकाणी संघ होते आणि 43 या ठिकाणी मॅचेस झालेले आहेत. याच्यामध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले, जसं की गोल्डन बॉल देण्यात आला एडमंड लाल रिंदिका यांना, जे की ईस्ट बेंगल एफसीला बिलॉंग करतात. गोल्डन बूट देण्यात आला अलाएद्दीन अजराई यांना आणि गोल्डन ग्लोव देण्यात आला विशाल कैथ यांना. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांचे जे काही विजेतेपद जिंकलेले आहेत त्यांच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. बेल्जियन ग्रँड प्रिक्स 2026 अँड्रिया किमी अँटोनेली. जागतिक विद्यापीठ स्क्वॉश स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे सूरज कुमार चांद यांनी. जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सग्निक रॉय आणि सायंतन कुशारी यांनी सुवर्ण पदक जिंकलं. व्हिक्टर कोरिया मास्टर 2026चं विजेतेपद अस्मिता चालिया यांनी जिंकलं. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली ओडिसाने. कॅनेडियन ओपन 2026 झालं, त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद बेन शेल्टन यांनी जिंकलं, तर महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं. आशियाई ज्युनियर ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 मध्ये विघ्नेश अद्वैत वेमुला यांनी सुवर्ण पदक जिंकलं. तसेच या ठिकाणी यांच्यासोबत अजून एक व्यक्ती होते सरन्या देवी नरहरी, बरोबर. या जोडीने या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं आहे. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं, तर 135वी दुरंत कपचं विजेतेपद ईस्ट बंगाल या टीमने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, तटरक्षक दलाचे 5वे जागतिक शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यू दिल्ली, बरोबर. तर नवी दिल्ली या ठिकाणी तटरक्षक दलाचं 5वं जागतिक शिखर संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारतीय तटरक्षक दलाचं या ठिकाणी हे संमेलन आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनेला 50 वर्ष या ठिकाणी म्हणजेच सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977ला झाली. 2027 मध्ये याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि हे जे काही शिखर संमेलन आहे याच्या मागचा उद्देश काय, तर जागतिक तटरक्षक सहकार्य वाढवणे, सागरी सुरक्षा, शोध व बचाव, प्रदूषण नियंत्रण आणि महासागर दृष्टिकोनाची सुसंगत या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी उद्दिष्ट आहेत, ज्याच्यासाठी हे जागतिक शिखर संमेलन भरवण्यात येणार आहे. नवी दिल्ली या ठिकाणी 5व्या क्रमांकाचं संस्करण आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, तर बाकीच्या आयोजित झालेल्या आणि आयोजित होणाऱ्या शिखर परिषदांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. कॉप 31 ची परिषद तुर्की या देशामध्ये. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये. 9वी हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये. 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये. 48वी आशियन शिखर परिषद 2026 फिलिपाईन्समध्ये. भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक शिखर 2026 परिषदेचं उद्घाटन या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये झालं. पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 दिल्लीमध्ये. 36वी नाटो शिखर परिषद तुर्कीमध्ये. पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 दिल्लीमध्ये. सेमिकॉन इंडिया 2026 ही परिषद नवी दिल्लीमध्ये. आणि तटरक्षक दलाची 5वी जागतिक शिखर परिषद भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. भारताचा पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरामध्ये विकसित करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागपूर या शहराच्या अंतर्गत. 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. विकसित करणारी संस्था कोणती आहे, तर NBFS आणि LUP राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग योजना ब्युरो, बरोबर, यांनी या ठिकाणी हे डेव्हलप केलं आहे. याच्यामध्ये तंत्रज्ञान कोणतं वापर करण्यात आलं आहे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, रिमोट सेन्सिंग आणि उपग्रह प्रतिमांचा वापर करण्यात आला आहे. आणि याचा उपयोग कशासाठी, तर शेतकऱ्यांना योग्य पीक निवडण्यासाठी आणि नियोजनासाठी मदत करण्यासाठी या ठिकाणी भारताचा पहिला मृदा पोत नकाशा या ठिकाणी विकसित करण्यात आला आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली, तर मुकुंद्रा हिल्स व्याघ्र अभयारण्य. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यामध्ये मान्यता, तर महाराष्ट्रामध्ये. पहिल्या ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन राजस्थानमध्ये.
पहिले शासकीय AI विद्यापीठ बेंगलोर कर्नाटकमध्ये, पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्य महाराष्ट्रामध्ये, पहिली म्हणजे आशियातील पहिली वाळवंटी थीम असलेली नाईट सफारी गुजरातमध्ये, भारतातील पहिला एकात्मिक अंडरग्राऊंड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पाला सुरुवात झाली आंध्र प्रदेशमध्ये, महाराष्ट्रातील पहिले या ठिकाणी LPG PNG मुक्त गाव ठरले आहे आशिव, आणि भारताचा पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरामध्ये विकसित करण्यात आला तर नागपूर शहरामध्ये. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रदीप राय असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रदीप राय असं त्यांचं नाव आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या प्रेसिडेंटपदी अध्यक्षपदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे आणि पहिले महिला महासंचालक बनले आहेत वर्षा अशोक अगलावे. नौदल ऑपरेशनचे महासंचालक बनले आहेत मनीष चड्डा. केंद्रीय गृह सचिव बनले आहेत गोविंद मोहन. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत टेवोल्डे ग्रेमे मारियम. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे न्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या कार्यकारी संचालकपदी या ठिकाणी प्रशांत महापात्रा. अंमलबजावणी संचालनालयामध्ये संचालकपदी राहुल नवीन. भारताचे उच्च शिक्षण सचिव दीप्ती गौर मुखर्जी. सार्वजनिक प्रसारक दूरदर्शन महासंचालकपदी रीना सोनोवाल कौली यांची नियुक्ती. सार्वजनिक प्रसारक दूरदर्शनचे महासंचालकपदी रीना सोनोवाल कौली. तर सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रदीप राय. पुढचा प्रश्न, सोफी ॲडेनोट कोणत्या देशातील पहिली महिला ठरली आहे जिने अंतराळामध्ये पाऊल ठेवलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स. सोफी फॉर फ्रान्स असं म्हटलं तरी काय लक्षात ठेवता येत नाही. बरोबर, एक पॉईंट लिहून घ्या. युरोपियन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीराने नासाचे अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर 6 तास 23 मिनिटाचा अंतराळ यानाबाहेरील उपक्रम या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत फ्रँको इस बायरो, राजधानी आहे पॅरिस, चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न, ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ग्रामीण उद्योजकता तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संकल्प शक्ती असं त्यांचं नाव आहे. क्लिअर, 2 पॉईंट लिहून घ्या. उद्दिष्ट काय याच्या मागचं, तर ग्रामीण महिलांच्या सूक्ष्म उद्योगांना बळकट करणे आणि शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी मदत करणे. याच्यामध्ये प्रमुख क्षेत्र कोणकोणते आहेत ज्या ठिकाणी फोकस करण्यात आला आहे, तर कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रांमधील यशोगाथा, नेतृत्वाचा प्रवास आणि तांत्रिक माहितीचा समावेश याच्यामध्ये असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जपानी शहराची स्थापना केलेली आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय, तर जपानी कंपन्या, परदेशस्थ नागरिक आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या पुरवठा साखळ्यांसाठी अनुकूल अशी एकात्मिक औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी परिसंस्था निर्माण करणे. याच्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, तर सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत वाहन उत्पादन. बरोबर, या सर्व घटकांवरती या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, IRRPLने तयार केलेल्या आणि चाचणी घेतलेल्या भारताच्या पहिल्या 100% स्वदेशी बनावटीच्या AK-203 असॉल्ट रायफलच्या प्रोटोटाईपला दिलेले अधिकृत नाव काय आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शेर असं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. या प्रोटोटाईपमध्ये केवळ देशांतर्गत भारतीय घटक आणि कच्चा माल वापरण्यात आला आहे, ज्यामुळे परवानाधारक असेंब्लीकडून संपूर्ण स्थानिक उत्पादनाकडे एक स्थित्यंतर घडेल. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या मध्य पूर्वेकडील देशाने फार्स प्रांतामध्ये एका मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्राचा शोध लागल्याची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, इराण या देशाने. क्लिअर, या क्षेत्रामध्ये जवळपास 7.5 ट्रिलियन घनफूट वायू आहे, जो सुमारे 212.4 अब्ज घनमीटर इतका आहे आणि त्यापैकी सुमारे 5.7 ट्रिलियन घनफूट वायू व्यावसायिकदृष्ट्या काढता येईल असा या ठिकाणी अंदाज वर्तवला जात आहे. या ठिकाणी इराणने घोषणा केली आहे. तर इराणचे अध्यक्ष आहेत मसूद पेजेशकियान, राजधानी आहे तेहरान, चलन वापरलं जातं इराणी रियाल, तर भाषा वापरली जाते पर्शियन. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांची बैठक, ब्रिक्स स्पोर्ट मिनिस्टर मीटिंग 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती.
क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महिलांच्या डिजिटल विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणत्या राज्यामध्ये यशोदा AI उपक्रम सुरू केलेला आहे? हरियाणा, पंजाब, उत्तराखंड की त्रिपुरा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.